नमस्कार. साहित्य सौंदर्याच्या प्रवासात मी सतीश आपलं सहर्ष स्वागत करत आहे. चला तर आपण आता बाबूराव या कथेचा आस्वाद घेऊया. कंदिलाच्या मंद प्रकाशात मंदिरात मृदंगावर थाप टाकून विण्याच्या तारा छेडल्या जाऊ लागल्या की बाबूराव पारावर आल्याची दस्तक भजनी मंडळींना व्हायची. पालथी मांडी घालून बाबूराव मृदंग उभा कानाजवळ घेऊन उजव्या हातानं थाप टाके आणि डाव्या हातांच्या बोटांनी विण्याच्या तारा छेडी. दोन्हींचा सूर जुळला की मंदिराच्या दारात उभा राहून जाणाऱ्या येणाऱ्याला म्हणायचा, नागनाथ का पारूचा? होय की मामा. अरे गंगाधराला म्हणावं, पाराकडे ये. असे येणाऱ्या जाणाऱ्यांना पारावरूनच भजनाचा निरोप भेटायचा. खाकरत खोकरत भजनी मंडळी पाराच्या वाटेनं चालू लागायचे. कंदिलाच्या मंद प्रकाशात गंगाधरानं पायरीचा दर्शन घेऊन पाऊल टाकताच बाबूरावचा आवाज निघायचा, गंगाधर, लयच उशीर केलास. नाही मामा, हात धुत नाही तवरच नागनाथाचा आवाज कानावर आला. तसंच ताट पुढं करून आलो की एकामागून एक सुग्रीव, बबरू, गंपू, दिनू, काशीनाथ पक्ष्यांची रांग झाडावर येऊन बसावी तशी हनुमानांचं दर्शन घेऊन गोल रिंगण करून मंदिरात बसली. मधोमध 10-12 टाळांचं जुडगं होतं. मिशावरून बोटं फिरवत बाबूराव म्हणाला, गंपू, पुढं सरकून टाळ घ्यावा की. तसे सर्वांनीच आपले हात पुढं करून एक एक टाळ घेतला. दिनू हनुमाकडं तोंड करून बसत विना मांडीवर घेऊन कानाजवळच्या दिशेनं उभा धरला. विण्याच्या तारा छेडून सूर धरला की रूपाच्या अभंगानं सुरुवात झाली. भजन रंगात आलं. सर्वांनी वर्तळ दिशेने एक एक अभंग पूर्ण झाला की थोडं थांबून कुणी तंबाखू काढली, मळून तोंडात टाकत, डोपर झटकत उठून लगीवीला जाऊन आले. त्याचबरोबर बाबूरावनं बी आपल्या खिशातलं गोविंद बिडीचं बंडल काशीनाथ गंपूच्या दिशेनं फेकलं. त्यातली प्रत्येकानं एक एक बिडी घेऊन काडीनं शिलगावत कणगुळीजवळच्या बोटात धरून जोरकसपणे झुरके मारू लागली. तशी बिडी पुढच्या भागानं खुलत जाऊन त्याचा अंधुक प्रकाशानं भजनी मंडळीची तोंडं उजळून निघाली. असा थोडा विसावा घेऊन पुन्हा भजनाला सुरुवात झाली. रात्र बरीच चढणीला लागली होती. ठोबा रुक्माय होऊन पांडुरंगाची आरती झाली. बोलत बोलत टाळांच्या दोऱ्यांच्या गाठी बांधून विना मृदंग लाकडी अलमारीत ठेवीत दिनूनं कुलूप लावलं. किल्ली बाबूरावकडे दिली तसा बाबूरावानं हाताचा आधार घेऊन उठत म्हणाला, मायला, अरे गाव सारं झोपलं की. सर्वच एकाच सुरात म्हणाले, हो म्हणत बुडं झाडून घराच्या दिशेनं निघून गेली. बाबूरावानं 70 पार केली होती. त्याचा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोरून नाचू लागला. मध्यम उंची, काळा सावळा रंग, पांढरे शुभ्र धोतर खमीस, नाक दरदरीत, कपाळावर अष्टगंधाचा टिळा, मोठ्या मण्याची गळ्यात तुळशीची माळ, पांढऱ्या शुभ्र मिशा, चहा पिताना कबशीत बुडून बुडून पिवळसर झालेल्या, चालणं आयटदार, पटका पाठीवर संभला सोडलेला. कुणीही पाहिलं तर नक्कीच म्हणेल गावचा कारभारीच आहे. बाबूराव यमुनाबाई दोघांचं नवरा बायकोंचं रूप जणू पांडुरंग रुक्मिणीच की म्हणा. बाबूराव लयच इपितर स्वभावाचा. कुणी भरीवर घातलं की अंगावरले पांघरून बी काढून द्यायचा. लग्नानंतर 25-30 वर्षे झालं तरी पोट पाणी पिकलं नाही. त्यामुळं उदास होऊन तो गावातल्या कारभारी मंडळीत रमू लागला. हुशार चाणाक्ष कारभाऱ्यांनी भरीवर घालून
2.5-3 एकरचा काळजाच्या वडीचा जमिनीचा तुकडा हाणला. त्यामुळं बाबूरावनं पोट पाण्यासाठी शेळ्यांचं खंड केलं. दोघं मिळून शेळ्या राखू लागली. दिवसभर शेळ्या मागून फिरत मावळतीला घरी आली की 4 माणसात बाबूराव बसायचा. इकडल्या तिकडल्या गप्पा बोलून झाल्या की चाणक्य मंडळी म्हणायची, काय बाबूराव, खांड लई सांभाळलंय बाबा. काय चमक हाय खांडावर, उगच नाही माय. दिवसभर शिवार पालतं घालावं लागतंय, तवा कुठं चमकते. ऊन म्हणत नाही की पाऊस. बांडबुकुड तर 1000-1500 हाय. नाही हाय बरं का. सारी बैठक एकाच सुरात म्हणायची. चांडाळ चौकडीचा शब्द थांबत नाही तवरच बाबूराव गोविंद बिडीचं बंडल काढून सर्वांच्या पुढं फेकत वडणाराने न वडणाराने फुकटची म्हणून एक काढून घ्यायची. खिशातून काडीचं डबडं सर्वांना देऊन शिलगवत वेळा पूर्ण झाला की कणगोळीजवळच्या बोटात धरून जोरात झुरका मारत बैठकीतून धूर आकाशाला गवसणी घालायचा. तशी बैठक बाबूरावला हरभऱ्याच्या झाडावर चढवायची. ओढून झालेली बिडी जमिनीवर मोडत म्हणायचा, चला की कारभारी, चहा घेऊ. वसंताच्या दुकानातून साखरपत्ती घेऊन बाबूराव घराच्या दिशेनं चालायचा. चांडाळ चौकडी मागणं टिंगल टवाळी करत चालायचे. दारात येताच औंडा गिळून थुकत यमुनाला म्हणायचा, अगं ये, चहाचं भोगणं घे बरं. चहाचं पातेलं यमुनानं देईपर्यंत कुत्री भिताडाला चिटकून बसावी तशी सर्वच बसायची. आपसात बोलत म्हणायचे, खांड लईच मोठं झालंय बाबा. पातेलं हातात घेऊन सडात दूध उतरलेल्या शेळ्या टिपत एकीचा पाय मेचकीत धरून पिळायचा. पातेलं अर्ध आलं की चुलीवर ठेवत तुरट्या मोडून चुलीत पेटवी. साखर पत्ती पातेल्यात टाकून द्यायचा. जाळानं चहा पातेल्यात फुगावा तसा बाबूराव रुबाबानं बैठकीत फुगायचा. फुटक्या कपातून, जर्मनच्या वाटीतून, गिलासातून एकेकाला चहा द्यायचा. यमुना कोपऱ्यात गप्प बसून बघायची. चहा पी न झालं की बैठक उठून रस्त्याच्या दिशेनं निघायची. बैठकीच्या शेवटी दारातून बाहेर पडत बाबूराव पाठमोर होत यमुनाला म्हणायचा, अगं एवढं बास नाही विसरून ठेव. पण यमुनाला चहा घे म्हणून त्याची जीभ कधीच झिजली नाही. यमुनानं भांडे घासावे, तापलेल्या चुलीवर तवा टाकून भाकरी टाकून घ्याव्या. कालवण झाले की जेवणाची वाट बघत बसावं. इपितर बाबूराव चालणी मावळल्यावर घरी यायचं. यमुनानं ताट वाढून पुढं ठेवत वाटीत कालवण घेऊन हातात भाकर मोडून घ्यायची व जेवायची. भांडी घासून जमिनीला अंग टाकताच कवा डोळा लागला हे तिला कळायचंही नाही. फटफट उजळून पाखरांच्या आवाजानं जाग आली की दिवसाच्या धास्तीनं रोजच्या कामाला लागायची. ही फरफट कवर चालेल याला अंत नव्हता. श्वासाचा प्रवास थांबल्यावरच हे थांबणार होतं. कुशीनं आधार दिला नाही म्हणून यमुना निराधार होऊन संसाराला रेटत होती. यमुनाला सणावाराची कधीच नवल वाटलं नाही. वयानं 50 गाठली होती. नटणं नाही, मुरडणं नाही, कधी नवं लुगडं नाही. जवा बघावं तवा दंड घातलेलं लुगडंच अंगावर. पंचमीचा नुकताच सण तोंडावर आला होता. गडीच्या दारातल्या चौकात दरवर्षी बाया बुलई खेळायच्या. तहानी लहानी मुलं जांभळ्या देत बुलई सुटण्याची वाट बघत रस्त्याच्या कडेला झोपी जायची. पंचमीचा दिवस उजळला. यमुनानं सकाळी उठून सण लवकर केला. पुरणपोळ्या, भजे, कुरवडी तळून दुरडीत बांधून ठेवीत. भाकरी टाकून घेऊन जा म्हणून बाबूरावनं खणकावलं. तसं भाकरीवर भुरकी टाकून पाण्याचे 2 थेंब सोडून चिरुड्यात बांधली. दोरीनं इंडलेल्या भोपळ्यात पाणी भरून
शेळ्याचं खांड सोडून चारायला निघून गेली. दिवसभर वणवण करत खांडामागून फिरत कासराभर दिवसाला मनातच पुटपुटत म्हणाली, किती बी चारा, शेरडाचं तोंड मिटायचंच नाही. तसं गावाच्या रस्त्यानं खांडाला वळवलं. येशीतून घराकडं जाताना बाबूराव पारावरच बसला होता. खिशातली किल्ली यमुना पुढं फेकत म्हणाला, ए ए डे, ती घी किल्ली, ते तुझ्या पुढं पडली आहे. यमुनानं खाली वाकून किल्ली उचलत खांडाच्या मागून चालत घरी आली. कोट्यात शेळ्या बांधून पोटातल्या आगीनं दुर्डीला हात गेला तर दुर्डी रिकामीच होती. दिवस मावळतेला होता. गडीच्या चौकात बायांनी भुलईचा घेर धरला होता. बारकी पोरं भुलईतून शिवना पाणीचा खेळ खेळत होती. भुलईला बगल देऊन शेजारच्या हौसाला आवाज दिला, ए हौसा, ए हौसा. हौसा लगबगीनं मधल्या दारातून मोठ्या दारात येत काव मावशी म्हणून आवाज देत बाहेर आली तर यमुना दारात उभी होती. डोळ्याला पदर लावून ओले डोळे कोरडे करत म्हणाली, अगं हौसा, कडू दुश्मनानं सारा सण करून घेतला. मधल्या वडीत दुर्डीत बांधून ठेवून गेलते. आता शेळ्या चारून आले, पोटात आग लई पडली. दुर्डीकडे गेले, बघितलं तर मोकळीच. कवा बी असाच करतया. यमुना डोळ्यात अश्रू आणून बोलत होती. यमुनाची करुण कहाणी ऐकून हौसाच्या डोळ्यात पाणी आलं. घरात जाऊन दुर्डीतून 2 पळ्या आमटी गुळवणी भजे 2-4 चिरुगरात बांधून दिलं. कुणाच्या बी वेळेला कळाला हौसा नाही म्हणायची नाही याची प्रचिती साऱ्या गावालाच होती. मुक्या जेवाला काय आणि बोलक्या जेवाला काय तिचा हात नेहमी उचलताच होता. बाबूराव यमुनाबाई थकले होते. आता दिवसभर शेळ्या मागणं फिरणं होत नव्हतं, म्हणून त्यांनी शेळ्याचं खांड मंगळवाराच्या बाजाराला नेऊन विकलं. विकून आलेले पैसे बाबूरावनं बँकेत आपल्या स्वतःच्या नावावर भरले. बिनकामी बाबूराव आता गावातच वेळ काढत बसू लागला. सरकारनं संजय गांधी निराधार पेन्शन योजना आणली. त्याचा फायदा बाबूराव व यमुनाबाईला झाला. बाबूराव स्वतःपुरतंच आणायचा, स्वतःच खायचा. यमुना गावात व शेजाऱ्या पाजाऱ्याला मागून खाऊन कुडीला पळून राहायची. यमुनाचे हाल सुरू झाले. महिना आंघोळ नाही, न्हाणं नाही, डोक्याला तेलही मिळेनासे झाले. डोकं टोपल्यावानी दिसू लागलं. हौसा व शेजारच्या बाया आंघोळ न्हाऊ घालू लागल्या. जुनंच लुगडं नेसवायच्या. बाबूराव मात्र मजेत चालत होतं. दोघांच्या पैशावर मिटक्या मारत आयटीत राहू लागला. गावात काही नवं आलं की त्याच्या जवळच हलायचा नाही. सप्ताह असो की इतर कोणताही कार्यक्रम, स्वयंपाकाचं मागं पुढं पाहू लागला. त्याला पूर्वीपासूनच स्वयंपाकाचं चांगलं जमत होतं. बुंदी गाळणं, वरणाला भाजीला फोडणी देणं, शिरा करणं. बाबूराव घराकडं फारसा फिरकेनासा झाला. भजन सप्ते करत तो गावोगाव हिंडू लागला. यमुनाला धनकूत आलं होतं. 4 दिवस गावातल्याच गोळ्या खाल्ल्या तरीही काही कमी झालं नाही. म्हणून तालुक्याला वरच्या दवाखान्यात जी दाखवायला गेली ती परत आलीच नाही. तिथंच मागून खाऊ लागली. तिची मती गेली म्हणून दवाखान्यात जाऊन आलेला प्रत्येक माणूस सांगू लागला. गावातला कोणी वरच्या दवाखान्यात गेला की यमुनाला आपुलकीनं बोलायचा, पण ती आता ओळख पटवीत नव्हती. तिची संपूर्णच मती गेलती. दुपारची 4ची वेळ असावी. बाबूराव पाराकडून काठी टेकत टेलरच्या दुकानाकडे येत होता. मनू टेलरनं बाबूरावच्या दुकानाच्या दारात येताच मिशावरून उजव्या हाताच्या बोटांनी पिंजरत हुबेहूब नकल करत म्हणाला, कसं काय मामा? बरं आहे बाबा, तुझा दिस चढणीला हाय, बोल. आम्ही दुकानात बसलेले दोघांच्या बोलण्याकडं एकटक बघत होतो. बोलत बोलत फरशीच्या वट्यावर बाबूरावनं बूट टेकवलं. थोडा वेळ शांत राहून म्हणाला, अरे म्हणू, मायला भजन शिकायला म्हण गावात. मनू बोलला,
होय, शिकायला ना मामा. अरे मग कुठला मास्तर लावलाय? मामा देवळ्याचा. तुका मास्तर? अरे मायला त्याला काय काना मात्रा कळतंय का? का शिकवेल माती? म्हणून आम्ही शांत राहून ऐकत होतो. बाबूराव बराच वेळ गडीवरल्या बुरुजाकडं एकटक नजरेनं बघत होता. आता त्याच्यात चैतन्य नव्हतं. औंढा गिळून थोडा वेळ शांत बसून बाबूरावनं भूतकाळ वाचावा तशी आठवण सांगू लागला. बऱ्याच वर्षाची बात आहे बघा. म्या गायरानाच्या कोपऱ्यात तात्या मोरंग्याच्या सांबराच्या बांधाला मधून शेळ्या चारत होतो. तात्या लईच बेरका की. शेळ्याच्या घाट्या ऐकून म्हणाला, अरे कोण आहे र? म्या सभागाती म्हणलो, मी आहे बाबूराव. तसा तो म्हणला, अरे बाबूराव, सोन्याचा चमचा मुखात घेऊन जन्मावं लागते तो मी आहे बाबूराव म्हणावं. तुझ्या घरात तर लोखंडाचा बी नाही. मायला तवापासनं त्याच्या पांदाला नाहीच गेलो. ही आठवण सांगताना बाबूरावचा चेहरा पार पडला होता. थोडा वेळ शांत बसून पुन्हा बाबूराव बोलू लागला, अरे 4 गावात जाऊन विचारा बाबूराव काय आहे तो. कुठं बी जा, जवळ गावात जा, देवळ्यात, सारश्यात, चाळगावात. म्या कुठं बी कीर्तनात असलो की चाल माया बगर नाहीच. समदेच म्हणतात, हां व्हा पुढं बाबूराव. म्या चाल म्हणली की महाराजांना तोंडातच बोट घातलं पाहिजे. बाबूरावला भूतकाळाचा हेवा वाटत असावा म्हणून तर तो आमच्याजवळ बोलत होता. त्याचं ते एकटेपणाचंही दुःख होतं, तेही हलकं व्हावं तसं सारं मोकळं झालं. खाकरून थुकत खिशातून बिडी काढीत शिलगवली आपल्या नेहमीच्या आयटीत कणमुळीजवळच्या बोटात बिडी धरून झुरके मारून आकाशाच्या दिशेनं एका लईत धूर सोडू लागला. थोडा वेळ शांत बसून घराच्या दिशेने निघून गेला. दिवस मावळतीला होता. टेलरच्या दुकानातून पोरं पांगली ती जेवण करून परत टेलरच्याच दुकानात आली. तरुण पोरांची बैठक नित्यनेमानं मनू टेलरच्या दुकानातच असायची. आजही तशीच बैठक जमली. गावकराच्या उकाळ्या पाकाळ्या काढून चर्चा गावगडीपासून हागंदारीपर्यंत रंगू लागली. गोऱ्याचा शिनू टेलरवरून थोराडच तो म्हणाला, मायला जागपाटू आला वाटतं. आवाराच्या शिरपानं देवाला हात जोडून घराच्या दिशेनं निघाला. मध्यम उंचीचा, कपाळावर अष्टगंधाचा गोल टिळा, तोंडावर देवीचे पुसटसे वर्ण, टाकीनं घाव घालावे तसे. पैशावाले माणसं जे करतील ते सर्व करणारा आणि जर कोणी असं करू नये म्हणलं तर मुद्दाम होऊन करणारा. खिशात खडकू नसतानाही नेहमी इंद्रसभेचे रंगीत स्वप्न बघणारा असा अवकाळी शिरपा नेहमीच कोतीपेक्षा मोठे स्वप्न बघायचा म्हणून सारं गाव त्याला जागपटू म्हणायचं. गोऱ्याचा शिन्या सांगू लागला, मायला म्या मुशा आवाराचा कॅप्टन पाराच्या कमिन्यात बसलो होतो. तवा सडकवरून ट्रकचा किन्नर आला आणि म्हणाला, ए मामा, गावात जाक मिळेल का हो? तेवढ्याच पाड्याचा कॅप्टन म्हणाला, ए मायला हसू नका बरं का, शांत बसा, बघा जाकपटूची मजा करू. नजरेनं खुणवत सारेच शांत. किन्नर परत बोलला, अहो सांगा ना जाक मिळेल का? किन्नर काकुळतीला येऊन बोलत होता. त्याची गरज त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होती. आवाऱ्याचा कॅप्टन किन्नरला म्हणाला, किती टनी पाहिजे? 10 की 12? अहो 10 टनी असला तरी भागल. अरे 12 टनी बी आहे, पण एक अडचण आहे. काय? ते आधी नाही म्हणतंय तरी बी दारातून हलायचंच नाही. जे का पाय धरायचे ते ज्या घेतल्या बगर सोडायचंच नाही. तवा देते बाबा. कुठं आहे घर? तो लाईटचा खांबा आहे ना, तिथं आहे बघ. किन्नर हो म्हणून मान हलवत शिरपाच्या घराच्या दिशेनं निघून गेला. शिरपाच्या दारात जाऊन उभा राहिला. शिरपाला संडास बऱ्याच वेळेपासून आलती. वाटणं पाण्याची सोय नाही म्हणून त्याला इलाज नव्हता. तिचा आता जोर वाढला होता. शिरपाची संडासचं डबडं हुडकण्याची घाई, तसंच
किन्नर दारातून आवाज देत म्हणाला, ओ मामा, ओ मामा. दोघांची गरज तातडीचीच होती. शिरपानं बाहेर येत चवताळून म्हणाला, मायला काय लावलंस र किरकिर, मला संडास पडलं या. तसा काकुळतला येत किन्नर म्हणाला, अहो मामा, पाया पडतो, सडकवरून आले, टायर पंक्चर आहे, ते बदलायचंय. शिरपतीच्या पोटाच्या कळा वाढल्या. पाराच्या कमानीतून येताना गोऱ्याचा शिन्या, आवाराचा कॅप्टन आणि मुशा होते. याचा अंदाज घेत मनाशीच बडबडू लागला, माय घाले भाडखाऊनी, माय घातलीच, मायाकडे जॅक नसताना. आर तुला पुन्हा सांगितलं मायाकडे जॅक आहे म्हणून. ते कमानीत बसलेत ने. शिरपाची तळपायाची आग मस्तकात सन करीत शिरली. मनाशीच बडबडत बोलला, हे माय घाले कवा बी मई अशीच फजिती करतेत. ह्या भाडखाऊकड कवा तर विचार करावाच लागल. रानातून डबडं भरून घेऊन कमानीच्या दिशेनं डोळे मोठे करून बघत कळवंडीच्या पांदीच्या दिशेला निघून गेला. पोट खाली करून आल्यावर पाराच्या कमानीबरोबर येतानाच गोऱ्याचा शिन्या, कॅप्टन मुशा जोरजोरानं हसत होते. शिरपाचा राग अनावर झाला. कुत्र्यावर घालून शिव्या देऊ लागला. माय भडवीचे कुत्रे कुठले, सारखीच हागंदारी हुंकतेत, कवात ह्यांच्या बापजन्मी सवासं काम नाही व्हायचं. शिरपा आईमाईवर शिव्या घालण्यानं कमानीतलं हसणं शांत झालं होतं. श्रावणातल्या सप्त्याची चर्चा गाव बैठकीतून रंगू लागली. पारावर बैठक घेऊन कीर्तनकार, महाराज, पंक्तीवाले, 8 दिवसाचे विनेकरी पक्के झाले. सप्ताहाचा दिवस उजळला. मानकऱ्याकडून ग्रामदेवतेची पूजा व अभिषेक करून विना, टाळ, मृदंग, ज्ञानेश्वरीची पूजा झाली. विनेकऱ्यांची पूजा करून विना 7 दिवस खाली नाही ठेवायची या निश्चयानं मानकऱ्याच्या गळ्यात अडकावली. सारं गाव आळस झटकून उत्साहानं कामाला लागलं. सकाळपासूनची दिनचर्या काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ सुरू झालं. रात्रीला मंदिरात कीर्तन सुरू झालं की मंदिराजवळच्या चुलोनावर पंक्तीची तयारी सुरू व्हायची. स्वयंपाक म्हटलं की बाबुरावच्या हातावर हात देणारा गावात दुसरा कोणीच नव्हता. बुंदी गाळणं, शिरा हाटणं, वरणाला फुडणी देणं, भजी, भात हे सर्व स्वयंपाकाचं काम बाबुरावच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालं. तशी परंपराही होतीच. गव्हाचं पीठ घरोघरी देऊन सकाळी मंदिरात चपात्या जमा केल्या जायच्या. स्वयंपाकाचा पूजेचा घट मांडताना बाबुराव पत्तरवाळीवर वंजळभर तांदूळ घेऊन घट मांडला. गंध लावून वर तांब्या ठेवला. पूजा मांडली. प्रत्यक्ष स्वयंपाकाला सुरुवात झाली. बुंदी गाळणं चालू असताना बहुसंख्य तोंडाने भजा काढण्याचा आग्रह धरला. तसा कारभारी बोलला, मामा, पोरं म्हणते तर भज काढा ना, पोराला बी जरा बरं वाटतं या. तसं कढईवरून नजर फिरवून माणसाकडे बघत बाबुराव म्हणाला, अरे हिरवी मिरची, कांदा चिरा, भोगण्यात पीठ कालवा की. तसं पोराने भोगण्यात पीठ कालवलं व मिरचीच्या संगतीनं कांदाही मिसळला. बाबुरावचा आदेश घेऊन पोरं कामाला लागली. भज्याचं पीठ गोळ्या गोळ्यानं पातेल्यात तळू लागलं. तसे भज्याचा आकार येत होता. झाऱ्यातून तेल नितळीत दुरडीत बाबुराव टाकू लागला. दुरडी भज्याने गच्च भरली. गावाच्या कारभाऱ्यानं फरमान सोडलं. दुरडीतले भजे पात्रवाळीवर घेऊन प्रत्येकाला देऊ लागली. खायला सुरुवात झाली. तेवढ्यात कारभारी बोलला, अरे मामा राहिलं ना, भजे द्या की. तसा बाबुराव म्हणाला, तुम्ही समजे घ्या, तोर म्या घेतोच की. बाबुरावचा अंदाज कढईतला तेवढा घणा काढावा आणि पाकात टाकावा, तोवर बुंदी पाक पित्या आणि आपलं भजेही खाणं होतं. तसं पाड्याचा कॅप्टन मुशानं ठरवलं. भजे तर बाबुरावच्या पोटात जाऊच द्यायचे नाहीत, पण त्याला 7 दिवस उपाशीच मारायचं. बुंदीतला घणा तेलातून पाकात टाकला. तसा कारभारी परत म्हणाला, अरे मामाला भज द्या ना. तसं
पत्रवाळीवर भजे घेऊन बाबूरावला देणार तेवढ्यातच शिन्या कॅप्टन मुशा एकाच सुरात म्हणाले, अररर, मामाला भजे देऊ नका, असलं पाप कशाला करता? बाबूरावचे डोळे लाल बुंद झाले. जिभेला सुटलेलं पाणी गिळत मनालाच बोलू लागला, माय घाले भाडकावने घात काढला, अजून काय प्रीत करतेत देव जाणो. भुकेचा आगडोम उसळला असताना दाबून ठेवावा लागला. तेवढ्यात कारभारी परत म्हणाला, अरे कार नगर भज मामाला. त्यावर आवाराचा शिन्या मुशा कॅप्टन एकाच सुरात बोलले, अहो मालक, सप्ताह उभा टाकला की मामाला 7 दिवसाचा उपास असतं या. काल्याचा प्रसाद घेऊनच उपास सोडतात. कारभारी मध्येच बोलला, अरे कवापासनं? मुशा म्हणाला, अहो तवा दुष्काळ पडला होता, तवा पाडव्याचा सप्ताह सर्वांनात नेला नाही का, तवापासनं. बाबूरावनं खोट्या प्रतिष्ठेसाठी नाही झालाच तो मान खोकारार्थी हलवली. कॅप्टन मुशा शिन्यानं हरण जाळ्यात पाडावं तसं निराधार बाबूरावला उपासाच्या जाळ्यात पाडलं. रात्रभर जागून स्वयंपाक करून निराधार झालेला बाबूराव घरात सकाळी थोडं झोपून जेवणाच्या वेळेला मंदिराकडे यायचा. सारं गाव पंक्तीवर ताव मारून तृप्त व्हायचं. पण इपितर बाबूराव 7 दिवस गोडधोडाला मुकला. रोज रात्रभर स्वयंपाक करून तांबडं फुटायला घरी जाऊन आराम करायचा. झोपेतून उठला की आंघोळ करून अष्टगंध लिहून वाळलेल्या भाकरीला पातेल्यात मीठ मिरचू टाकून फोडणी देत उकडून खायचा. सारं गाव आनंदानं गोडधोड खात होतं. बाबूराव मात्र उपाशीच. काल्याचा कीर्तनाचा दिवस उजळला. रात्रभर स्वयंपाक करून बाबूरावनं घर गाठलं. थोडं आराम करून आंघोळ करून चुलीवर कुटके उकडत होता. आवाराचा शिन्या कॅप्टन मुशा यांच्या मनात काय चांगला विचार आला देव जाणे. बाबूरावचं घर असलेल्या वरच्या गल्लीला चक्कर मारली. कोपटाच्या दारातून कडी वाजवत आवाज देत म्हणाले, ओ मामा, ओ मामा. कोण आहे र? कारभारी का? होय की मामा. या या, कारभारी म्हणत बाबूरावनं कोपटाचं दार उघडलं तर चुलीवर काहीतरी रटरट शिजण्याचा पातेल्यातून आवाज येत होता. कॅप्टन मुशा शेण्यानं मनात करुणा निर्माण झाली. त्यांना वाटलं आपलंच थोडं चुकलं. सारं गाव गेली 7 दिवस गोडधोड खाऊन आनंद साजरा करीत आहे. गावात एकटाच बाबूराव उपाशी आहे. याचं पाप आपण कुठं फेडावं, असे अनेक विचार या त्रिकुटाच्या मनात येऊन गेले. बाबूरावनं दार उघडताच थोडं वाकून कोपटात शिरले तर चुलीवर शिळे कुटके शिजत असल्याचा वास येत होता. बाबूरावनं पोतं झटकून जमिनीवर टाकत बसा म्हणून हातानं इशारा केला. अपराधी भावनेनं बाबूरावच्या चेहऱ्याकडे बघत तिघंही एकाच सुरात म्हणाले, मामा, आमचं चुकलंच. हे पाप आम्हाला सहन होईना. असं कुणी बी काय बी म्हणलं तरी पोटाला मारत जाऊ नका. बाबूरावच्या कानावर कॅप्टन शिन्या मुशाचे शब्द पडताच बाबूरावचं मन भावनेनं भरून आलं. त्यानं हुंदका कसा तरी आवरला, पण भावना भरून आलेलं मन आणि डोळ्यातून गालावर ओघळणारे अश्रू मात्र तो आवरू शकला नाही. बाबूरावला 7 दिवस उपाशी मारल्याची जाणीव तिघांनाही झाली. अपराधी नजरेनं कॅप्टन शिन्या मुशानं दंडवट घेत बाबूरावचे पाय धरले. मोठ्या मनानं तिघांच्याही डोक्या पाठीवरून हात फिरवत माफ केलं. काल्याच्या दिवशीचा कीर्तनाची चाल म्हणताना बाबूराव कितीतरी उंचीवर चालीचा अभंग म्हणत होता. तो गावातील भागवत संप्रदायाचा सुवर्णकाळ असल्याची साक्ष देणारा क्षण आजही माझ्या नजरेसमोरून दूर जात नाही. धन्यवाद.